नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आजचा भाग खूप छान आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर विमल आता कल्पनाला सांगत असते की फक्त पुऱ्या तळायच्या बाकी आहेत, त्या मी आयत्या वेळेला तळून देईल. आता कल्पना सर्वांसोबत गप्पा मारायला येऊन बसते आणि सर्वांना आता लहानपणीचा अस्मिताचा किस्सा सांगत असते की तुम्हाला सर्वांना माहिती आहे का, पुरीवरून आठवलं मला. जेव्हा ही अस्मिता लहान होती ना, हिच्या टिफिन बॉक्समध्ये जर मी कधी श्रीखंड पुरी दिली तर हिचा टिफिन मात्र तसाच्या तसा घरी यायचा. पण तेच जर उलट पिझ्झा मात्र दिला ना, मग मात्र ही सगळा टिफिन संपवायची. आता हे ऐकल्यावर अस्मिता देखील हसत असते आणि कल्पना आता पूर्णा आजीला बोलते, आठवतंय का तुम्हाला पूर्णा आई? त्यावर पूर्णा आजी देखील सांगते की हो मग आठवतंय ना. आणि आता तेवढाच प्रताप बोलतो हो, आणि अजून एक गोष्ट सांगतो मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला गेलो होतो आणि हिचा फोन आला की कुठलीशी पावभाजी तिकडे खूप फेमस मिळते, येताना ती पावभाजी घेऊन या. आता माझं काम होतं मुंबईच्या एका टोकाला आणि ती पावभाजी होती दुसऱ्या टोकाला. पण काय करणार, आमच्या लाडूबाईंचा आदेश म्हटल्यानंतर ऐकावंच लागलं आणि मी मुंबईच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तिच्यासाठी ते पावभाजीचं पार्सल घेऊन आलो होतो. आता प्रताप हे सगळं काही सांगत असतो आणि सर्वजण हसत असतात आणि तेवढ्यातच तिथे चैतन्य आणि अर्जुन देखील येतात. आता त्या दोघांना पाहिल्यानंतर सायलीने मात्र अजूनही अर्जुनसोबत अबोलाच धरलेला आहे. ती अजूनही काही अर्जुनशी बोलत नाही. त्यामुळे ती आता चैतन्याला विचारते, चैतन्य भाऊजी, तुम्हाला एवढा उशीर कसा काय झाला आज? आता अर्जुनला वाटलं होतं की ही मला विचारेल, पण आता ती त्याच्याशी न बोलता चैतन्याशी बोलते म्हटल्यानंतर अर्जुन मात्र चैतन्याकडेच पाहत असतो आणि तो लगेच आता कल्पनाच्या बाजूला येऊन बसतो आणि तिला सांगतो की मम्मा, अगं काय झालं, आज तुला केक बनवायला जमलं नाही ना एवढ्या घाईगडबडीमध्ये, म्हणून मग मी केक शॉपमध्ये गेलो होतो आणि एवढी गर्दी होती तिथे की मला अर्धा तास उशीर झाला, अर्धा तास वाटच पाहावी लागली. त्यावर पूर्णा आजी लगेच म्हणते की हो, गोडासाठी अर्धा तास काय, 2 तास जरी वाट पाहावी लागली ना तरी चालेल. त्यावर आता अर्जुन मात्र आजीची मज्जा घेत असतो. तेव्हा सायली लगेच बोलते की हो, आणि या केकचे जे मानकरी आहेत ना ते देखील थोड्या वेळात येतीलच, प्रतिमा त्या येतीलच एवढ्यात. आणि सायली आता अस्मिताला देखील बोलते की अस्मिता ताई, तुम्ही देखील त्यांच्यासोबत केक कापायचा आहे बरं का. त्यावर अस्मिता देखील हो बोलते. तर आता चैतन्य विचारतो की पण आजचा मेन्यू तरी काय आहे, तो तरी सांगा कोणी. त्यावर आता प्रताप त्याची मस्करी करत बोलतो की अरे हो, तुला जेवायला देणार आहोत आम्ही आणि तू काय अजून पार्टी सुरू झाली नाही लगेच मेनूचं विचारतोय. त्यावर आता चैतन्य पूर्णाजीकडे पाहत बोलतो की हो, आता अन्नपूर्णा निवासामध्ये एक नावाची आणि 3 सुगरणी अशा अन्नपूर्णा असल्यानंतर मात्र हा प्रश्न तर विचारणं होतच ना. आता सर्वच जण त्याच्या या प्रश्नावर हसत असतात. तर इकडे प्रतिमा, रविराज आणि सुमन देखील आता सुभेदारांकडे यायला निघालेले असतात. नागराज मात्र काहीतरी बहाणा बनवून तिथून निसटायचा प्रयत्न करत असतो. तर रविराज त्याला अडवतो आणि बोलतो की तुला स्वतःच्या फॅमिलीमध्ये काही इंटरेस्ट आहे की लोकांच्याच फॅमिलीमध्ये इंटरेस्ट आहे तुला? अरे पूर्णा आई किती दिवसांनी भेटतायत आपल्याला, तुला त्यांना भेटावंसं नाही वाटत आहे का? त्यावर नागराज बोलतो की दादा, अरे मला देखील भेटावंसं वाटतंय ना. अरे पण इमर्जन्सीच तशी आहे, काय करू मी येईलच ना थोड्या वेळामध्ये तुम्हाला जॉईन करायला. आणि तेवढ्यातच आता नागराजचा परत एकदा फोन वाजतो. तर रविराज आता त्याच्या हातातनं फोन हिसकावूनच घेतो. पाहतो तर काय, अननोन नंबरवरनं फोन असतो. आता रविराज त्याला विचारतो की हा नंबर नक्की कोणाचा आहे? त्यावर आता नागराज सांगतो की अरे हा सुभाषचाच असेल, मी सांगितलं ना तुला त्या मित्राकडे जायचं आहे, त्याला इमर्जन्सी आहे, त्याचाच नंबर असेल हा. त्यावर रविराज बोलतो की तो तर तुझा चांगला मित्र आहे ना, आणि तरी देखील त्याचा नंबर तुझ्याकडे सेव्ह नाही आहे, असं कसं? तर सुमन मात्र आता विचार करत असते की हा कोण मित्र आहे यांचा आणि यांना नक्की एवढ्या घाईगडबडीमध्ये कुठे जायचं आहे आणि हा एवढे का घाबरलेले आहेत.
आता नागराज मात्र लगेचच रविराजच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि सांगतो की दादा, अरे इमर्जन्सी आहे, मी जाऊन येतो लगेचच. त्यावर आता जाताना प्रतिमा त्याला विचारते की तुम्ही येणार नाही आहात का सुभेदारांकडे. त्यावर जाता जाताच नागराज सांगतो की तुम्ही चला पुढे, मी येतोच. आणि आताच ते तिघेही जायला निघतात, पण सुमन मात्र तिथे तशीच उभी असते. त्यावर प्रतिमा तिला बोलते, सुमन अगं चल, काय झालं. आता मात्र सुमनला नागराजचा पाठलाग करायचा असतो. तो नक्की कुठे गेलाय, काय करतोय हे पाहायचं असतं. आणि आता सुभेदारांकडे गेल्यावर ते काही शक्य नाही. त्यामुळे सुमन आता बहाणा करते की मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे तसेच टाकलेत आणि मी ते वाळत घालायलाच विसरले, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. त्यावर आता प्रतिमा आणि रविराज तिला सांगतात की आम्ही थांबतो तुझ्यासाठी, आपण सोबत जाऊयात. पण सुमन मात्र त्यांना पुढे जायला सांगते. तर सुमन आता विचार करत असते की हे नक्की कुठे गेले असतील, महिपतकडे तर गेले नसतील ना. जाताना किती घाबरलेले होते ते, एवढ्या घाईघाईने गेलेत. नाही, मला ही गोष्ट सायलीला देखील सांगायला हवी आहे. त्या दिवशी मात्र त्यांचा पाठलाग करताना ते कुठे गेले हे काही मला समजलं नाही, पण आज मात्र मला त्यांचा पाठलाग करायलाच हवाय. आणि आता सुमन देखील नागराजचा पाठलाग करत करत त्याच्या मागोमाग निघालेली असते. तर इकडे सुभेदारांकडे तन्वीला दिलेली शिक्षा आता तिने पूर्ण केली आहे. सगळं घर तिने झाडून पुसून स्वच्छ केलं आहे आणि ती इथे सर्वजण गप्पा मारत बसलेले असतात. त्यांच्याकडे येते ती बादली आणि ते फरशी पुसायचं फडकं घेऊन आणि सांगते की पूर्ण आजी झालं, मी केलं आहे सगळं साफ. त्यावर आता सायली तिला बोलते की अगं ती बादली काही इथे नसते ठेवायची, ती मागच्या बागेत ठेवायची. आणि हो, धुवून ठेव व्यवस्थित, नाही तर तशीच टाकून देशील. आता तिचा असा अवतार पाहून अर्जुनला मात्र तिच्यावर खूप हसू येत असतं. त्यावर पूर्ण आजी देखील तिलाच ओरडते, पाहतेस काय, अगं जा ती बादली ठेवून ये, व्यवस्थित स्वच्छ करून ठेव. आणि त्यावर अर्जुन आता लगेच बोलतो की लव यू आजी, ही शिक्षा मात्र ना अगदी बरोबर दिली आहे बघ तू तन्वीला. त्यावर चैतन्य देखील बोलतो, कदाचित ही न तन्वी जन्माला आल्याची शिक्षा आहे बघा. आणि तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा देखील तिथे येतात आणि सर्वांना एकत्र पाहून बोलतात की हे काय, आम्ही येण्याआधीच तुम्ही पार्टी सुरू केलीत का. आता प्रतिमा लगेचच पूर्ण आईला भेटायला तिच्याकडे जाते. तिची आणि माई मावशीची तिच्याकडे खूप प्रेमाने विचारपूस देखील करते. त्यावर सायली विचारते, हे काय, सुमन काकू नाही आल्या. आता प्रतिमा सांगते की अगं आम्ही निघालोच होतो, पण तिला काहीतरी काम आठवलं, त्यामुळे थांबली आहे ती, येईलच थोड्या वेळामध्ये. तर पूर्ण आजी देखील नागराजबद्दल विचारत असतात रविराजला. तर रविराज सांगतो की नागराजचं काय चाललेलं असतं ना त्यालाच माहिती, कुठल्याशा मित्राकडे गेलाय तो, येईल बोललाय. आणि आता रविराज अस्मिताची चौकशी करतो की तब्येत ठीक आहे ना आता तुझी. त्यावर अस्मिता देखील हसूनच त्यांना होकार देते. तर इकडे सुमन आता नागराजचा पाठलाग करत करत चाललेली असते आणि तिच्या लक्षात येतं की मागच्या वेळेस देखील पाठलाग करताना नागराज याच रस्त्याने गेला होता आणि ती पाठलाग करत तिकडेच शहराच्या बाहेरच्या बाजूला आली होती. तर ती लगेच आता सायलीला फोन करते व बोलते की सायलीला हे सगळं काही सांगायलाच हवंय. पण सायली मात्र काही फोन उचलत नसते, कारण आता इकडे अश्विन देखील या सर्वांना पार्टीमध्ये सामील झालेला असतो आणि लवकरच आता हे सगळे काही गेम वगैरे सुरू करत असतात. तर सायली सांगते की आपण आता गेम खेळूयात. आता अस्मिता ताई चिठ्ठी काढतील आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव आहे ना त्याने एक जोडी सांगायची आणि ती जोडी आता डान्स करेल. तेवढ्यातच रविराज बोलतो की नाही, म्हणजे नाव कोणाचंही येऊ देत आणि जोडी कोणाचीही असू देत डान्स करायला, पण मी डान्स केला तर चालेल ना. त्यावर आता सर्वजण रविराजला हसत असतात. तर आता अस्मिता पहिल्यांदाच चिठ्ठी काढते आणि त्यामध्ये अश्विनचं नाव येतं. तर आता अश्विन कल्पना आणि प्रतापला डान्स करायला सांगतो. त्यावर कल्पना मात्र थोडी लाजतच असते, पण प्रताप तिला डान्स करायला घेऊन जातो आणि दोघीही अगदी छान हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर अगदी छान असा डान्स करतात. त्यांचा आता इथे डान्स पाहायला मिळतोय आपल्याला. आणि त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर
कल्पना आता अर्जुन आणि पूर्ण आजीला डान्स करायला सांगते. त्यावर पूर्ण आजी बोलते की या वयात मी डान्स करणार आहे, नाही नाही नाही, अर्जुनलाच करू देत. त्यावर अर्जुन देखील आता हट्टानेच पूर्ण आजीला डान्स करायला घेऊन जातो आणि पूर्ण आजीला काही डान्स करता येत नसतो. त्यामुळे अर्जुन आता इथे आजीला डान्स शिकवताना आपल्याला पाहायला दिसतोय. तर दोघेही आता मस्तपैकी डान्स करत असतात आणि त्या दोघांचा डान्स झाल्यानंतर आता अस्मिताला मात्र तिच्याच नावाची चिठ्ठी येते. तर अस्मिता तर लगेचच चैतन्य बोलतो का आता अस्मिताईने चिठ्ठी काढली आहे म्हणल्यावर चैतन्य आणि रविराज सरांची जोडी तर फिक्स आहे. त्यावर अस्मिता बोलते की नाही नाही, आता थोडंसं चेंज आहे, आता मात्र सायली आणि अर्जुन दोघेही डान्स करतील. अर्जुन मात्र लगेच डान्स करायला रेडी असतो, पण सायली मात्र अजूनही त्याच्यावर राग धरून बसलेली असते. त्यावर ती बोलते की आम्ही कशाला ना. त्यावर प्रताप लगेच बोलतो, आम्ही केला की नाही तुम्ही सांगितल्यावर डान्स, मग आता तुम्हाला दोघांना देखील करावा लागेल. त्यावर अर्जुन सांगतो की अहो मी तर रेडी आहे, तुमच्या सुनेला समजावा की तुम्ही. त्यावर पूर्ण आजी लगेच बोलते, सायली आता सर्वजण हट्ट करतायत की नाही, दरवेळेस आम्ही तुझं गाणं ऐकतो, मात्र आता तुला डान्स करावाच लागणार आहे. आणि विमलताई देखील बोलतात, सायलीताई आता तुम्हालाच पूर्ण आजींनी सांगितलंय म्हटल्यावर ऐकावंच लागेल हं, आम्हाला देखील तुमचा डान्स पाहायचा आहे. तर इकडे सुमन आता सतत सायलीला फोन करत असते. तिला सायलीला सांगायचं असतं की ती नागराजचा पाठलाग करत परत एकदा शहराच्या त्याच दुसऱ्या टोकाला आली आहे. पण आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये सायलीचा फोन मात्र दुसरीकडेच असतो आणि सायलीचं त्याकडे लक्ष देखील नसतं. आता अर्जुन आणि सायली दोघेही डान्स करायला येतात, पण डान्स कमी आणि भांडणच जास्त करत असतात. तर सायली त्याला डान्स करताना बोलते की काही गरज होती का असं डान्स करायची. त्यावर अर्जुन बोलतो की म्हणजे आता तुला माझ्यासोबत डान्स देखील नाही करायचा आहे का, काय तर एक चूक केली तर तू इतक्या 10 गुन्ह्यांची शिक्षा देतेस वगैरे. त्या दोघांचं आता असं डान्स करताना भांडण सुरू असतं. आणि त्यानंतर मात्र सायलीच्या लक्षात येतं की आता पार्टी संपत देखील आली तरी सुमन आली नाही आहे. त्यावर ती विचारते प्रतिमाला की सुमन काकू निघणार आहेत ना, येणार आहेत ना त्या. त्यावर प्रतिमा सांगते की हो, आपण सुमनसाठी थोडंसं थांबायलाच हवं होतं नाही का हो, ती रविराजला विचारते. त्यावर सायली बोलते की थांबा तुम्ही, मी त्यांना फोन करून विचारते. आणि आता सायली सुमनला फोन करण्यासाठी स्वतःचा फोन शोधू लागते. आता ती इकडे तिकडे फोन शोधत असते आणि तिलाच आठवत नसतं की तिने तिचा फोन कुठे ठेवलाय. आता अर्जुनला मात्र तो फोन डायनिंग टेबलवर तसा दिसत असतो, पण सायली काही त्याच्यासोबत बोलत नसल्यामुळे तो देखील सायलीला सांगत नाही की तुझा फोन इथे आहे म्हणून. पण आता सायलीला कसं सांगावं हेही त्याला कळत नसतं. मग तो आता डायनिंग टेबलकडे जातो, तो फोन असतो तिथे आणि जोरात बोलतो, इथे कोणाचा तरी फोन पडलेला दिसतोय मला. आता सगळेच जण अर्जुनकडे पाहत असतात की हा काय बोलतोय. त्यावर अर्जुन बोलतो, सिनियर तुझा फोन आहे का रे हा. त्यावर रविराज बोलतो की अरे मी तर आत्ताच आलो आहे ना, माझा फोन तिकडे कसा असेल बरं, माझा फोन तर माझ्याकडेच आहे. त्यावर आता सायलीच्या लक्षात येतं की आपलाच फोन ठेवला आहे तिथे आणि तीही आता डायनिंग टेबलकडे जाते, अर्जुनकडे अशी रागानेच पाहते आणि तिचा फोन घेते. आता फोन उघडून पाहते तर काय, सुमनचे 21 मिस कॉल्स आलेले असतात. आता अर्जुन देखील सायली भाव देत नाही आहे म्हटल्यानंतर इकडे येऊन आता सगळ्यांना गप्पांमध्ये जॉईन होतो. तर आता सुमनचे एवढे मिस कॉल पाहिल्यावर सायली मात्र घाबरूनच जाते की काय झालं असेल. लगेच फोन करते ती सुमनला. आता सुमन सायलीचा फोन येताच लगेच फोन उचलते, पण तेवढ्यातच काय होतं की नागराजचा पाठलाग करता करता सुमन आता तिथपर्यंत पोहोचलेली असते. म्हणजे जिथे ते गॅरेज वगैरे असतं तिथपर्यंत नागराज पोहोचलेला असतो आणि त्याची गाडी थांबते. त्यामुळे सुमन सायलीला फक्त एवढंच सांगू शकते की अगं मी आता रिक्षामध्ये आहे आणि पुढचं काही सांगणार तर तेवढ्यातच लगेचच आता तिथे नागराजची गाडी थांबते. त्यामुळे सुमनला देखील त्याचा पाठलाग करताना तिथे थांबावं लागतं आणि गडबडीमध्ये सुमन सांगते की थांब मी तुला थोड्या वेळामध्ये फोन करते बरं का. आणि लगेचच आता तर थोड्या अंतरावर ती रिक्षा देखील थांबवायला लावते, रिक्षावाल्याला पैसे देते आणि नागराजचा पाठलाग करत आता ती त्याच्या मागोमाग निघालेली असते. तर आता सुमन खरंच खूप घाबरलेली असते, कारण ती विचार करते की मागच्या वेळेस मी इथे
इथे आले तर गुंड भेटले होते. या रस्त्यावर इकडे फारसं कोणी दिसत देखील नाही आहे. काय करू मी? पुढे जाऊ की नको? आणि इथे काही झालं तर कोणाला कळणार देखील नाही आहे. याच विचारात ती असते. पण तरी देखील ती धाडस करून आता नागराजचा पाठलाग करायचं ठरवते आणि ती नागराजच्या मागोमाग जाते. तर इकडे सुभेदारांकडे आता पार्टी सुरू असताना मध्ये सचिन येतो. आता सचिनला पाहिल्यावर मात्र सर्वांचेच तोंड पडतात आणि तो अस्मिताकडे येतो आणि बोलतो की अस्मी ये ना. आता अस्मिताचा हात पकडून तिला असं सर्वांसमोर घेऊन येतो. असं मस्त गुडघ्यावर बसतो आणि तिला सांगतो की अस्मी, मी तुला प्रॉमिस करतो की यापुढे ना माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच असेल. आणि पहा ना मी तुझ्यासाठी काय आणलंय. आता त्याने त्या समीराकडून घेतलेल्या पैशांमधून अस्मितासाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि तो ते बॉक्स उघडून त्यातलं ते गिफ्ट आता तिच्या हातामध्ये देणार. तेवढ्यातच त्याचा हात पकडून ती त्याला उभं करते आणि खूप रागानेच त्याला बोलते, झालं का तुझं नाटक करून? तुझं नाटक करून झालं असेल ना तर निघ इथून. आता सचिन मात्र निर्लज्जपणे तिथे तसाच उभा असतो आणि बाकी सर्वांकडे पाहत असतो. तर कोणीही त्याच्याकडे पाहून हसत नसतं किंवा कोणालाही आनंद झालेला नसतो तो तिथे आल्यामुळे. त्यामुळे तो देखील आता एकदा सगळ्यांकडे पाहतो आणि जसं काही झालंच नाही आहे असं करून तिथून निघून जातो. त्यावर अस्मिता देखील बोलते की तुम्ही सर्वजण थांबा, मी आलेच. आणि अस्मिता देखील तिथून निघून जाते. तर सुमन इकडे आता धाडस करून नागराजचा पाठलाग करत त्याच्या मागोमाग आली आहे. तर नागराज देखील आता कोणाला तरी फोन करतोय आणि त्या पटापट त्या आता गॅरेजच्या दिशेने जायला निघालाय. तर इकडे पार्टी सुरू झाली आहे. सर्वजण मस्तपैकी आता केक वगैरे कट करताय, एकमेकांना केक वगैरे भरवताना आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. तर आता सुमन आता त्याचा पाठलाग करत नागराजच्या तिथपर्यंत पोहोचली आहे. पण सायली मात्र अजून देखील त्याच टेन्शनमध्ये की सुमन काकूंचा फोन का लागत नाही आहे अजून आणि त्यांना नक्की मला काय सांगायचं होतं. त्या रिक्षात होत्या, त्या नक्की इकडे यायला निघाल्या होत्या की दुसरं कुठे जायला निघाले आहेत. नागराज काका देखील घरी नाही आहेत. त्यांचा पाठलाग करत तर त्या कुठे गेल्या नसतील ना. आणि ती आता सतत सुमनला फोन लावायचा प्रयत्न करत असते पण मात्र सुमनचा फोन काही लागेना. त्यावर आता अर्जुन चैतन्याला सांगतो, एक काम कर, तिकडे जा आणि सायलीला विचार काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर चैतन्य आता त्याची मस्करी करतो, मी काय तुझं पर्सनल कबूतर आहे का रे, केव्हाही माझ्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवतोस. त्यावर अर्जुन त्याला ओरडतो, पायाला नाही, यावेळेस गळ्याला बांधली आहे मी, जा सांगतोय तसं कर. तर इकडे नागराज आता त्या गुंडांपर्यंत पोहोचलेला असतो आणि त्या गुंडांना सांगतो की तुम्ही कोणी आत तर गेला नव्हतात ना. त्यावर ते गुंड सांगतात की आम्ही जाणारच होतो आत. अहो तो आतला माणूस आत्तापर्यंत ओरडत होता, किती ओरडतोय तो. त्यावर नागराज त्या दोघांनाही ओरडतो, तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, आत कोणीही जायचं नाही. तर सुमन मात्र इकडे लपून हे सगळं काही पाहत असते, ऐकत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुमन आता सायलीला फोन करते कारण सुमनने तिथे नागराज आणि महिपत दोघांनाही एकत्र पाहिलेलं असतं. आता ती लगेच सायलीला फोन करून काहीतरी सांगते. आता सायली देखील हे ऐकल्यावर खूप जास्त घाबरून जाते आणि लगेचच सुमनकडे जायला निघते. तर सायली कुठेही दिसत नाहीये म्हटल्यावर अर्जुन देखील आता खूप टेन्शनमध्ये आलेला दिसतोय आणि खूप बेचैन झालाय. त्यावर तो चैतन्याला सांगतो की तू सायलीला पाहिलंस का कुठे, सायली इथे कुठेच दिसत नाहीये. तर पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.